नमस्कार शेतकरी बंधूंनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी हे आपण बघणार आहोत. काय आहे आनंदाची बातमी? तर शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी दोन गोष्टी ह्या सर्वात चांगल्या म्हणजे शासनाच्या वतीनं ह्या होणार आहे. असं शासनाने तुम्हाला वचन देखील दिलेलं होतं आणि महायुतीच्या सरकार हे भरघोस मताने निवडून देखील आलं. शासनाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की महायुती सरकारच्या वतीने की शेतकऱ्यांना जो काही पीएम किसान संदर्भात 12,000 रुपये वर्षाचे दिले जातात, म्हणजे राज्य सरकार 6,000 आणि केंद्र शासन 6,000 अशा पद्धतीने 12,000 रुपये दिले जातात. तर त्यामध्ये वाढ करण्यात असून ते 15,000 रुपये तुम्हाला आता देण्यात येणार आहे, असं शासनाने तुम्हाला वचन देखील दिलेलं होतं. ते तुम्हाला वचन हे पूर्ण होईल का? येत्या काही दिवसामध्ये त्याचा GR हा निघतो का? मुख्यमंत्रीची घोषणा झाल्यानंतर GR त्याचा निघतो का हे आपल्याला कळेलच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कर्जमाफी ही येत्या काळामध्ये मिळणार का? आणि कर्जमाफी मिळणार तर किती रुपये मिळणार हे देखील आपण बघणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कर्जमाफी शासनाने होईल असं वचन, असं आश्वासन त्यांच्या त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं. परंतु ते कर्जमाफी किती रुपये, किती लाखांपर्यंत तुम्हाला माफ होणार आहे अशा संदर्भात कोणतीही माहिती शासनाकडून आलेली नाही. ते कर्ज किती लाखापर्यंत माफ होईल, म्हणजे 1 लाख पर्यंत, 2 लाख पर्यंत किंवा 3 लाख पर्यंत जे काही कर्ज आहे ते सरसकट माफ होईल. सरसकट माफ होईल असं शासनाने सांगितलेलं होतं. परंतु किती लाखांपर्यंत होईल अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही. तर शेतकरी बंधूंनो, येत्या काही दिवसामध्ये जे विधानसभेचं अधिवेशन मांडलं जाईल त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीएम किसान संदर्भात 12,000 रुपये च्या बदली 15,000 रुपये मिळणार का असा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. हे शेतकऱ्यांसाठी खूप अशी आनंदाची बातमी शासनाकडून होणार आहे, असं शासनाच्या तर्फे वचन देखील देण्यात आलेलं होतं. आणि महायुती सरकारला भरघोस मताने महाराष्ट्र राज्यातील जनतेने, शेतकऱ्यांनी, लाडक्या बहिणींनी हे भरघोस मताने निवडून देखील दिलेलं आहे. तर शासनाच्या वतीने हे वचन पूर्ण होणार का आता आपल्याला समजेल. येत्या काही दिवसामध्ये विधानसभेचं अधिवेशन हे लागणार आहे. अधिवेशन लागल्यानंतर याच्यामध्ये हे सर्व निर्णय येण्यात येऊ शकतात. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी आपण बघितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन अपडेट आपण तुम्हाला पुढे देखील सर्वात प्रथम GR आल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.